नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चालू आहे कामाला. आलता आपल्या बाबूभाईचा नंबर, त्याला पाहिजे प्लंबरचा नंबर. जरा आपले जुन्या रूमपाशी काय गटरचं काम काढले, त्याला नळ वरती घ्यायचं म्हणून पाहिजे प्लंबरचा नंबर. त्याला बोललो 10 मिनटात सेंड करतो. तर मला पहिले काढायचा होता व्हिडिओ. चला त्याला नंबर सेंड करतो आणि जाऊ आपण आता कामाला. आपले आलं होतं कामाला, चालू आहे दादा घरी. दादाचा फोन आलता, चाललो आहे दादाच्या घरी. आज सावध दादाच्या घरी. काय भाऊ काय काम दिलं आहे, चला बघू आपण. गेलतो दादाच्या घरी, पण अर्धे रस्त्यात परत रिटर्न बोलवला, पण ते नको येऊ. आता आलो आहे ना ऑफिसला, घेतला आहे चेक. जाऊ बँकेत चेक टाकायला. ट्रॅफिक लगेच सकाळी सकाळी सुरू झालं आहे. मोठ्या मोठ्या गाड्यांनी सुरू लगेच ट्रॅफिक सुरू होऊन जाते. बँकेत चालू आपल्या युनियन बँकेत चेक टाकायला. पेट्रोल कपड्याला जाऊ, पेट्रोल टाकायला. मस्त पेट्रोल पंपावर आपले जिओचे जिओ कांडी जायचं. अंजीर वाड्याला आता सामान आणायला, प्लंबरचं सामान आणायला. ते बनायचं जागा अशा तशा गारं लावण्याने जागा उरी भाई. पहिले डिझेल पेट्रोल, आता CNG पण चालू होले. मस्त गर्दी असते, गर्दी. पेट्रोल टाकून घेऊ आपला. पेट्रोल तर भरलेलं आहे. आता जाऊ. आता आपण संजयला घेऊ आणि संजयला घेऊन जाऊ. मस्त सामान आता कसं तो गाडी चालवेल, मग मी शूट करेल मस्त. त्याला घेऊन जातो आणि सामान घेऊन येतो. प्लंबिंगचं जरा काम आहे. अंजीर वाड्याला जाऊ ऑफिसकडे. आता सांगितले त्याला संजयला ऑफिस बंद करून घे, मी येतोय. जाऊ आता. घेतलाय संजय भाईला आणि आता चाललो आहे मी सामान आणायला अंजीर वाड्याला. चल सरळ जायचं, काही कामच घेऊन जायचं. पुढे जाऊन नाही तर ट्रॅफिक लागते तिच्या आईला. ग्रामपंचायत जवळ घुसलाच ते बघ बरोबर. काम 25 घुसलाच. ऍक्सिडेंट होता वाचलंय. चला जाऊ, बघू पुढे ट्रॅफिक आहे नाही. बघा बोललो तशी लगेच ट्रॅफिक लागलेली. काय होतात माहीत नाही. कधी पण या तुम्ही, संडे सोडून लागलेली असते लाईन. चालला आपण अंजीर वाड्या दिशेला. संडे सोडून कधी पण या, तुम्हाला ट्रॅफिक दिसेल. हे लोक थांबवतात, कशाला थांबवतात ते माहीत नाही. या साईडला मग इकडून ही ट्रॅफिक लागते, तिकडून ती ट्रॅफिक लागते. कामच करून जायला बघतो आम्ही या ट्रॅफिकच्या बाईक. इकडं एक दुकान आहे, काय त्याचं नाव नाही म्हणा. सगळ्या गाडीचं इलेक्ट्रिक सामान भेटते. स्वस्त आणि मस्त. कुठल्याही गाडीचं इलेक्ट्रिक सामान असं भेटून जातं तुम्हाला तिथं. जाते कालेरला आणि या साईडला ते अंजीर वाड्याला. आपल्याला जायचं अंजीर वाड्याला. घेतला टन. या इथून गाड्या घुसवल्या आणि लागली ट्रॅफिक. हे थांब बाई, आम्हाला दाबशी ट्रेन येते वाटतं. ट्रेन भेंडे इकडं पण लागली आहे. ट्रॅफिकमुळे लेच काटायचं बाबा. जायचं पुढे बोलतो नुसती ट्रॅफिक. आता ती नशीब की बाईक आहे म्हणून निघून जाते लगेच. 4 व्हीलर असते की मेला समजा. त्याचे रिक्षावाले, यांना तर बोलून फायदा नाही रिक्षावाल्यांना. आलं आपण आपल्या बालाजी हार्डवेअरवर. काल पण आलो, आज पण आलो. काल तर जरा सामान कमी भरला म्हणून आज आलं सामान घ्यायला इकडे बालाजी हार्डवेअर. आपल्या कामात घरला जाते, त्या कामात घरच्या रिक्षा लागल्या. अरे
आला 2 वेळा पाय माझा जाताना पण अडकवला, आता पण अडकवला. चल चल पुढे, इकडे नाही. हां मस्त मोरिया मिसळमध्ये जाऊ आता. मस्त भेल खाऊ. भूक लागली. सामान तर घेतलं आता. प्लंबर क्याव क्याव करते. प्लंबर जाऊ आता मोरिया मिसळमध्ये थोडी भेल पेट पूजा करू. आलो इथं इथं. चला जाऊ. इथून आतमध्ये घे समोर. अरे तिकडे ड्रायव्हर नाही. मोरिया मिसळ. आपला मोरिया मिसळला आपण जाऊ दा. तुला तुझे डोळे नाही आहेत. मोरिया मिसळमध्ये जाऊन घेऊ आता भेल. मिसळ आलेली आहे मस्त आपली. कसा राक्षस या मिसळ खायला. मोरिया मिसळची सॉरी मिसळ नाही, भेळ आली. खाऊन तर झाले मस्त मोरिया मिसळ. आज चाललो आपल्या कामाला, सामान पोचवायला. आता भाऊ कामात मारूनच जाऊ. स्कूल प्लस कॉलेज आहे. 2 गेट आहे भाईला. आमचा मास्तर बघा, आशुतोष मास्तर. बसनीच आहे मस्त ओसवालच्या स्कूलला. नोबल हॉस्पिटलला जातो असा रोड. आणि तो कॉलेजला पण रोड आहे. तो कॉलेजचा गेट आहे ओसवालच्या. बर्मट्राफ वा. कच्चरपट्टी होता बिल्डिंग काही झाल्या कळतच नाही. नुसतं बिल्डिंगचा साम्राज्य आहे. आधे थोडंसं काही जाऊ कामच लवकर पोचून अशी फोन करते नुसतं. याला गाड्या लावायच्या कोणाला अकलच नसतात. इथे एक टेम्पो लावला आहे. तिकडे एक छुत्याने रिक्षा लावून कुठे आहे घालायला गेला. लावायची काय जरा आठवण नाही. गाड्या लावून जातात दुसऱ्यांना त्रास. हे रस्ता म्हणजे हार्डवर आणि त्यात गाड्या लावणारे महाशय चिटिया. होय आपला मेडिकल आहे, ओमकार मेडिकल. आपल्या मामाचाच मेडिकल आहे. काही लागलं तर इकडे येऊन घेऊ शकता तुम्ही गोळ्या कुठल्या प्रकारच्या. तिकडं मागचं डांबरी नाक्याला राहील ओवली शात. आणि ओवलीवरून चाललं आमचा विचार जायचा नवीन ब्रिजवरून. नवीन ब्रिज चालू झाले आपला ओवलीचा. चला असं एकदम तकडक झाले. ओवली साधा ब्रिज लागेल आपल्याला आहे बघ. सगळ्या रिक्षा हां चालू झाला. चल हां चल सगळ्या गाड्या चालल्यानंतर तू कोणाला थांबते. चल एकदम तकडक रोड बनवले भाई. काय म्हणतो डांबरचं असतं किती दिवस टिकेल त्यावरती डिपेंड आहे भाई. पैसे खाणारे कमी नाहीत आमच्या इथं. भ्रष्टाचारी भरपूर आहेत भिवंडीत. बघू आता किती दिवस टिकते रस्ता, किती दिवसांनी उखरते त्यावर डिपेंड आहे. ब्रिज बोलत होते चालू नाही होणार. म्हणजे काय ते गावाचं रुंदीकरण रुंदीकरण होईल तेव्हाच रोड चालू असं काय बोलत होते. आता काय माहित. चालू तर केलंय. लोक तर गाड्या घेऊन बिडू जात आहेत सगळ्या. जो आपलं पारसनाथ कॉम्प्लेक्स एक्सपांड झाले पसरत इथपर्यंत. आता ओवलीत घुसेल एवढा मोठा झाले आता. ओवलीचे डोंगर झाड तोडा. झाड होता तो झाड तोडला.
अशा प्रकारे रोड बनवलेला आहे. चालू तर झालं चला. ओवलीचा तला आहे. ओवलीचा तलाव, गणपती विसर्जन घाट. इकडून रस्ता आहे का बघ जरा एकदा. तिकडचे ना मागच्या एक रस्ता आहे का नाही बघायला गेलं ते पण. इकडे बघ नाही ना. चल तिकडच्या रस्ता वाटतं. तिकडचे ते गलीच्या रस्ता होता इथून. रस्ता बंद झाले इथून. आम्ही ते प्लायवाल्यांची कुठं घ्यायला गेली तर आहे बहुतेक. पण जाऊ दे, एकदा फसलो परत कुठे येऊ तिकडंच. इथून एक रस्ता होता पण बंद केला एक रस्ता. मस्त रस्ता होता इथून जायला. जाऊ द्या पण आता बंद केला, त्याला काही करू शकत नाही आपण. हे बघ इथून उतरो गाडी त्या साईडने जाशील ते उतरायला जमेल का? त्या साईडने उतरायला तुला नाही जमेल ना? जमेल का? उतरवत तर घेतलेच. खतरनाक सीन झालाय गाईच. आता एवढं बेकार पडलो आम्ही दोघं जण. भाईला सांगत होतो तरी ऐकला नाही. भाईनी घेतली गाडी तिकडून आणि गाडी टांगा पलटी, घोडे फरार अशी निघत झाली. ती आता व्हिडिओ तुम्ही काढली नाही तर तुम्हाला दाखवलं असतं तर काय बोलू. भाईला बोललो दुसरीतून घे तरी नाही. भाई एक तर हाईटने कमी आणि पण गाडी पण तिथून घुसवायचं, तिथून खड्डा असते तर काय बोलायचं. चला जाऊ आता ऑफिसला. सामान तर दिलं आहे माणसाला, तो करेल त्याचं काम. त्याला फक्त अजून 2 पाने द्यायचे बस. तो त्याचं काम करेल ना आपण आपलं काम. भाईचा पडून पोट भरले, गोट्या कपाळात दिले भाईच्या बरोबर. आता बघू गाडी कशा प्रकारे हे झाली. पाट्यावर बसली वाटतं गाडी. ओव्हरलोड घेऊन जाऊ नका. चाललो आहे जरा एका ठिकाणी, म्हणजे काम आहे तिकडं चाललो आहे. जाईल ट्रॅफिक यायला, ट्रॅफिकमुळे कुठे जायला बोललो ना कंटाळा येतो. ऑफिसला बसून राहिलं तर काय वाटत नाही. म्हणजे ऑफिसला बसून दुसरं काय असेल काम तर करायला काय वाटत नाही. बाहेर बोललो की ट्रॅफिकमुळे अर्धा वैताग येतो. चला असो, काम तर काम आहे. बाहेर काय ऑफिसचं करायचंच आहे. जाऊन काम करत ट्रॅफिकमधून पहिले निघायला लागेल. ट्रॅफिक व्यवस्थित फोन आलता दादाचा. जाऊन ये तिकडे जरा. चाललंय तिकडं. कुंदन भाईला आता घेऊन चालले हो. टँकर विंकरचं फेरं झालं ना त्यांचं. चालले हो मस्त घेऊन. आता सार्थक पाटीलला आमची मदत लागते. सार्थक पाटीलकडून कामच होत नाही कवा पण. ते ये करते फोन करून. चालले हो तिकडं. गेलतो तिकडं जरा स्टेशन रोडला तिकडच्या काम करून. आता चालले हो पारसनला जाऊन बघता मित्राचा प्रॉब्लेम होले. चला तुम्ही पण बघा. बघतो आम्ही पण काय प्रॉब्लेम झाला आहे. 2 जण चालले एक सोडून. एकाला बोलतो 2 जण जाऊ ना. अरे बिनीच टेम्पोला मला असं सिग्नल दाखवतो गाडी घुसवते. चला भाई आज झालंय कामावर लेट. कामावून घरी आला लेट भाई. नुसता वैताग आले वैताग. आज चाललो आहे घरी. बघू जिमला जाऊ का नको विचार करते. इरेशाला फोन करतो बघू कसं काय ते जिमचं आपण बघू आता. जिमला इरेशाला फोन करून बघतो. आज लेग आहे लेग. चला जाऊ घरी ना फ्रेश हो फटाफट. चालू केला आता. आज आमच्या मोनी डॉनचा बर्थडे. तयारी चालू आहे. केक आणलं असा कापाचं खाणार तर माहित नाही कोण. आवरे केक आणले कोण. तुमचं काय म्हणणं एवढं केक कशात तुम्ही मागवले मला सांगा. आपला बर्थडे म्हणून मागवले. केक संपत नाही झाला. संपू आपण. संपू बरोबर. तुम्ही आहात ना मग संपवतील बरोबर सगळं. नाही आपण बरोबर जाऊ सगळे जण. केक खाऊनच जाऊ. हा केक खाऊन सगळ्यांना सोय भेटेल ना भाई सगळ्यांना. पाकिट तुम्ही गेले 8 किलो चिकन 100 भेटेल. प्रकार नको आम्हाला. एकदम व्यवस्थित सगळं चालू आहे. सेटअप बिटअप चालू आहे. लवकर सेलिब्रेशन होईल. खास मी आज जिमला गेलो नाही भाऊचा बर्थडे म्हणून. तर बघू आता कसा काय सेलिब्रेट होतोय भाऊचा बर्थडे. लवकरच जयत तयारी केली एकदम. तुम्हाला कसं वाटतं तुमचा वाढदिवस. कुठे तुम्ही फिरले कसं काय. सकाळपासून जाम फिरला मी. सकाळ रातपासून जाम फिरला. कोणत्या पोराचा बर्थडे. आमच्या लहान पोराचा बर्थडे.
जो आमचा बाबू आहे, आमचा बाबूचा बर्थडे. बाबूने पक्या आयटमी खाल्ल्यात. विषय तोच आहे इथं. तरी केक खायचा टाइम झाला आता पोरी खाऊन गेला तर केक खायचा आहे. तर तुम्ही बघत राहा. आणि हे बघा, आमची पब्लिक आलेली आहे बर्थडे सेलिब्रेट करायला. फार्म हाऊस गँग, सगळी फार्म हाऊस गँग आहे. ये बघा त्याची भाची पुतणी. अरे केवढ्या खाशील हा, खाऊन खाऊन नुसते गाल फुलून तुमचं. हा खाली काय नाही, खाली काय नाही, खाली काय बघते. अरे ती फोड तरी. तो कुठे गेला काकाच काय काका काय कामाचंच नाही तुझा. नाही काका आहेत त्याला रडू नको. चाललाय सेट कडक मध्ये. डीजे बीजे लावल्या भाईनी, मस्त खर्चा फुल केलाय. अजून पब्लिक येतात. कधी पब्लिक येते काय माहिती. भाईने टांगलं 9:30चा टाइम, 10 वाजायला आलेत पण अजून काय. हे सिंगर आलेत जितू सापरकर. त्यांनी आज असं मस्त गाणं गायलेलं आहे त्यांच्यासाठी. बघू आपण त्यांच्या तोंडातून ऐकूच नक्की गाणं. केकेची लाईन. राजा झालेला आहे. केकचा सेटअप लावू आम्ही लवकरच. केक कटिंग करू. बघा तुम्ही सगळ्यांनी केकच बघा. पार्टीचं सगळं सांगा ना भाई. चांगलं नाही. टांग दिली घरी येऊन. 8 किलो चिकन. पुरणार नाही राहू द्या. वाढदिवसाला सुरुवात होत आहे. सर्वांनी इकडे जवळ यायचं आहे. पूर्ण सेटअपची शूटिंग, खूप कॅमेरे लागलेत या ठिकाणी. केतन, अक्षू सगळे शूटर बोलवले आहेत या ठिकाणी. रिदान सापारकर यांना खूप घाई झालेली आहे. त्यांची गाडी ओवलीला सुटणार आहे. चला या एंट्री आहे. आकाश इव्हेंट तयार आहेत का? नुसता चमकते बघा असा. बर्थडे बॉय नुसता चमकते. केकचा ढीग लागले नुसते. बघू शकता किती केक आहे. जॉन, मोनिश, डॉन. इंग्लिश मधला मोनिश, वो डॉन. विषय आहे का डॉनचा विषय. कसं वाटते. केक फटाके संपले म्हणून आता फटाके मागवतो आम्ही दुसरे. फटाके संपले म्हणून दुसरे फटाके मागवतोय. मॅनेजमेंट चुकी झाला. काय करणार. आपली पोर आहे तर सांभाळून घ्यावं लागते जरा. मॅनेजमेंट वाली चुकून शॉट लावले चुकी जागी. आणि बर्थडे बॉय शॉट मागवतोय. भाई कधी एवढा बेकार बर्थडे नाही झाला आमचा. एवढा याचा बर्थडेला एवढा टाइम होतो ना भेंडी नको वाटते. भाई बर्थडे करतो पण त्रास. आणि ब्लॉग मध्ये मी टाकणार आहे. त्यांनी बघितलं बघावं त्यांनी या ब्लॉग मध्ये की मी काय बोललोय. अख्खा गाव जमा झाला पण भाईचा बर्थडे व्हायचा काय बर्थडे होत नाही. तसेच या ठिकाणी आमच्या कामतघर गावचे अतिशय सुंदर मंडप फटाके फोडून झाले तर दुसऱ्या फटाक्याचा लॉट मागवलाय. नवनीत चौधरी यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जो एक बादशाह आलेला आहे. त्यांचे देखील मोनिश सापरकर तर्फे हार्दिक अभिनंदन. ग्रैंड एंट्री होने जा रही है वीआईपी डेस्क पे. मोनिश सापरकर डॉन. मोनिश सापरकर यांनी केकच्या स्टेजवर येतो.
सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुंदर तुम्हाला एक इव्हेंट या ठिकाणी पाहायला भेटेल. आकाश इव्हेंट टॅरो सिस्टम अँड डेकोरेशन सिस्टम. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. अतिशय सुंदर असा आकाश इव्हेंट टॅरो सिस्टम. मनीष संपर्कांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा सर्व मित्र परिवाराकडून. रिदांश खूप मजा करतोय मनीष काकाच्या बर्थडेला आणि आमची लाडकी सर्वांची हिंदवी. बाईचा व्हिडिओ शूट झालेला नाहीये. बाईचा मूड ऑफ झाला पूर्ण. शूटर बोरेल दोन शूटर बोरेल काय कामाचं नाही. या लवकर केक खायला. हे झालं का नाही? कसं वाटतंय व्हिडिओ आला नाही तुमचा? चालू व्हिडिओ बाईचा व्हिडिओ मूड ऑफ बाई. हे सगळे केक बराबर घे धर केक घरा घेऊन चालले ते. तेव्हा यो आवऱ्या नुसता केक बघ ते बोलते बॉक्स दे नुसता केक भरते नुसता घे धर भर. तेव्हा यो काम नुसता केक घ्यायला चालले खाऊया केक घे. अजून एक केक कापाचं पोर आहे. भाऊचा मूड तर ऑफ झालेला आता काही विषयच नाही. आता व्हिडिओ नाही नशीब ती मी माझ्या माणसाला तर व्हिडिओ काढली आहे. चला आज जाऊ घरी. केक तर मी पण घेतला आहे मस्त घरी खावाला केक घरच्यांना. हे काय इथून फेकून म्हणजे काही ना काही काय व्हिडिओ मूड ऑफ झाला व्हिडिओमुळे. चला चाललो आहे बड्डे ते केला. बाकीची मुलं तर गेली त्यांच्या घरी. आता मी चाललो आहे दूध आणायला. मम्मीने सांगितले दूध आणायला. चाललं दूधवर. अचानक काय गाजरचा हलवा बनवून घेतला मी. तर दूध घेऊ. दूधवाल्यापाशी आलो आहे. दूध घेऊ आता मस्त दूध निघू. महागणपती आहे बघा. गणपती मंदिर कसं आपलं सजवलं आहे भारी. महागणपतीमध्ये आता बंद केलं आहे. हारबीर उद्याची तयारी. इथं सप्ताह बसला आहे महागणपतीचा. हार भाई जे तयारी असते भाई इथं सप्त्याची. आपली बिल्डिंग. चला आलेलो आपण बिल्डिंग खाली. मी आता जाऊ घरी. भाऊ काही जेवण केलं आहे. जेवणी मस्त कालटी झोपायचं. आणि मग उद्या सकाळी उद्या येणाऱ्या आपल्या संजीव दादाच्या घरी गणपती महागणपती. तर आपण उद्या तिकडं बहुतेक शूट करायला जाऊत नक्की. सकाळी गणपती बाप्पा आणायला जायचं आपल्याला. मग उद्याची मध्ये आपण उद्याचा ब्लॉग परवा येईल आणि आजचा ब्लॉग उद्या येईल. तर नक्की बघायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला सगळ्यांना पण महागणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला बाय. जेवानी झोपा आणि मी पण झोपतो जेवून मस्त. आता पप्पा पण घरी नाही. उद्या येईल छान पप्पा वायरिंगचं काम करायला. जेवतो मम्मीला येतो. दूध आणि एक केक आणलं आहे घरी. एक्स्ट्रा केक होते. चला बाय. गुड नाईट.